नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी ठाणगे सर आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत संयुक्त पूर्व परीक्षा जी की फेब्रुवारी महिन्यात होणार आहे त्या परीक्षेसाठीचे महत्त्वाचे विज्ञान विषयाचे प्रश्न। या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत जीवशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी फळ्यावर मी लिहिलेला आहे पा, अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये स्रावांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी। पेप्सिन हे विकर कर्बोदकांचे रूपांतरण माल्टोज या शर्करेत करतात। लायपेज हे विकर प्रथिनांचे रूपांतरण अमिनो आम्लात करतात। तिसरा पर्याय होता ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांचे रूपांतरण अमिनो आम्लात करतात। आणि चौथा पर्याय होता अमायलेज हे विकर कर्बोदकांचे रूपांतरण माल्टोज या शर्करेत करतात। आता विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व करत असताना लक्षात घ्यायचं की कोणतं विकर कशामध्ये कन्व्हर्ट करते, कशाला। पहिला जो होता तो होता पेप्सिन हे विकर कर्बोदकांचे रूपांतर माल्टोज या शर्करेत करतात। आता हा जर पाहिलं विधान तर ह्या विधान बरोबर आहे की चूक आहे? आता एकदा तुम्ही क्लिक करून तुम्ही हा प्रश्न सॉल्व करा आणि मग मी जे काही एक्सप्लेनेशन देतोय ते पहा। म्हणजे पहिल्यांदा कमीत कमी आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर मग मी तर स्पष्टीकरण करणारच आहे। हे पहा काय म्हटलंय, पेप्सिन हे विकर कर्बोदकांचे रूपांतरण माल्टोज या शर्करेत करतात। हे विधान चूक आहे, बरोबर, हे विधान चूक आहे। पुढे आपण स्पष्टीकरण पाहणारच आहे। त्यानंतर दुसरं काय होतं, लायपेज हे विकर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करतात। हे देखील विधान चूक आहे, हे देखील विधान चूक आहे, म्हणजे असत्य आहे। नेक्स्ट पुढचं होतं ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांचे रूपांतरण अमिनो आम्लात करतात। आता ट्रिप्सिन जे विकर आहे हे विकर काय करतं, ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लात करतं, हे विधान बरोबर आहे। आणि चौथं होतं अमायलेज हे विकर कर्बोदकांचे रूपांतरण माल्टोज या शर्करेत करतात, हे पण हे देखील विधान बरोबर आहे। मग आपला जो काही पर्याय आहे त्या पर्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणतं विधान किंवा कोणतं बरोबर आलेत आपले, पहिलं आणि दुसरं चुकलेलं आहे, तिसरं आणि चौथं बरोबर आहे। मग असा पर्याय कुठे आहे ते आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर होईल किंवा ह्या प्रश्नाचं ॲन्सर होईल, बरोबर। तर असा पर्याय जो आहे तो आहे 4 नंबरला। म्हणजे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे विधान 3 व 4 म्हणजे 1 व 3, विधान 1 व 3चा जर विचार केला आपण 1 व 3 हे तर चुकलेलं आहे, बरोबर, हे पण रॉंग आहे। पेप्सिन हे विकर काय करतं, पेप्सिन जे विकर आहे ते पेप्सिन विकर कशासाठी उपयोगाला आहे, तर प्रथिनांचं कन्व्हर्जन किंवा प्रथिनांचं जे काय रूपांतरण आहे ते रूपांतर ते अमिनो आम्लात करतं। म्हणजे पेप्सिन जे आहे हे अमिनो आम्लामध्ये रूपांतर करतं, कर्बोदकांच्या माल्टोजमध्ये नाही। कर्बोदकांच्या रूपांतरण माल्टोजमध्ये करू शकत नाही। दुसरं आता लायपेजच्या बाबतीत काय लायपेज हे काय करतं, तर लायपेज हे एन्झाईम किंवा लायपेज हे विकर मेदाचं मेदाम्लामध्ये रूपांतर करतं, मेदाचं मेदाम्लामध्ये रूपांतर करतं, म्हणजे फॅटी ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करतं। मग इथं काय म्हटलं होतं, इथं म्हटलं तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करतात, तर हे विधान काय होणार आहे, रॉंग आहे, बरोबर। 2 तर पाहिजे। तिसरं जे विधान होतं ते ट्रिप्सिन हे एक विकर आहे आणि हे विकर काय करतंय, विकर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करतं, हे विधान बरोबर आहे। ट्रिप्सिन हे अमिनो आम्लामध्ये कन्व्हर्जन करतं, कुणाचं, दॅट इज काय म्हणूया त्याला, ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये करतंय, बरोबर आहे हे विधान। आणि शेवटचं सांगितलं होतं त्यांनी की अमायलेज हे विकार कर्बोदकांचे रूपांतरण माल्टोज या शर्करेत करतं। माल्टोज ग्लुकोजचं एक साधं रूप आहे की नाही शर्करेचं, की ह्या शर्करेमध्ये ते रूपांतर करू शकतं अमायलेज, की जे आपल्या लाळे ग्रंथीतून स्रवत असतं। आता हा जो प्रश्न आपण पाहतोय हा अन्नपचन संस्थेच्या संबंधित आहे, अन्नपचन।
तर आपण सगळे महत्त्वाचे जे लेसन आहेत किंवा जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत हे याच्यामध्ये कव्हर करणार आहे, म्हणजे ह्याच्यामधले काही प्रश्न घेणार आहे. आता याच्यामध्ये पहिलं हा प्रश्न आपण सॉल्व केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामधलं रॉंग कोणते आहेत, हे 2 चुकीचे आहे, हे 2 बरोबर आहेत, म्हणजे विधान 3 आणि 4 बरोबर आहे, हे विदप आहे, हा ऑप्शन बरोबर आहे. बरोबर. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. दुसरा प्रश्न आहे पहा, यकृताच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने खरी नाहीत. आता बरेच मुलं फसतात, असे जे काही प्रश्न येतात आयोगाला त्यावेळेस फसतात. खरी नाहीत, खरी नाहीत म्हणजे काय? खरी नाहीत म्हणजे ते रॉंग आहेत, म्हणजे खरी नाहीत म्हणजे रॉंग आहेत, म्हणजे चुकीचे आहेत. मग अशी कोणती आहेत खरी नाहीत, तर ते शोधायचं आपल्याला. पहिला पर्याय पहा काय होता, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, टिक मार्क केली. दुसरं, यकृतामधून मुख्यत्वे पित्तरस स्रवतो, हेही विधान काय आहे, बरोबर आहे. म्हणजे यकृत म्हणजे काय, लिव्हर, आणि लिव्हर ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे बरोबर आहे. दुसरं, त्याच्यातून पित्तरस स्रवतो, त्याला आपण बाईल ज्यूस म्हणतो, तो स्रवतो, तो पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं, पित्तरसाचा सामू, सामू म्हणजे काय, याला आपण म्हणतो पीएच, सामूला काय म्हणायचं, पीएच. पित्तरसाचा सामू हा 5.6 आहे, हे विधान बरोबर नाही आहे. कारण 5.6 आहे म्हणजे हा झाला ॲसिडिक, आणि पित्तरस हा जो असतो तो स्लाइटली अल्कलाईन, म्हणजे हा जो असतो तो आम्लारी असतो, म्हणजे स्लाइटली अल्कलाईन आहे. मग हे विधान बरोबर येऊ शकत नाही, हे विधान चूक आहे. मग किती असतो पित्तरसाचा सामू किंवा पीएच किती असतो, तर तो असतो 7.7 पीएच. किती असतो, 7.7. पीएच म्हणजे काय, तर पोटेन्ज ऑफ हायड्रोजन आयन, पोटेन्ज ऑफ हायड्रोजन आयन, त्याचा लॉंग फॉर्म आहे हा, म्हणजे जपानमधला शब्द आहे तो, जपानी शब्द. तर पीएच म्हणजे किती आहे, 5.6 नाही, 7.7 आहे, हे विधान चुकलं. पुढे, यकृतामध्ये अधिकचे राहिलेले ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते. आता हे विधान बरोबर आहे की नाही पहा. कशामध्ये सांगितलंय, ग्लुकोज, एक्सेस ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते, हे विधान बरोबर आहे. म्हणजे ही मोठी ग्रंथी आहे, बरोबर आहे. हे पित्तरस स्रवतं, हे पण बरोबर आहे, हे तर विधान चुकलेलं आहे. आणि ग्लुकोजचं म्हणजे काय होतं, आपल्या शरीरात जेव्हा आपण अन्न खातो त्या अन्नाचं पचन होतं, सात्मीकरण होतं, सात्मीकरण झाल्यानंतर ते अन्न रक्तामार्फत शोषलं जातं. म्हणजे साधं अन्न, जे काही साध्या प्रकारचं अन्न आहे, जे सिम्पल फूड म्हणतो आपण त्याला, म्हणजे कन्वर्ट केलेलं फूड, पार्शली डायजेस्टेड केलेलं, पूर्ण कंप्लीट डायजेस्टेड केलेलं फूड, हे काय होतं, ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतं, त्याला शोषलं जातं, सात्मीकरणाची प्रक्रिया होते. आणि आपल्याला माहिती आहे व्हिलाय ज्या असतात त्या व्हिलाय त्याला वाहून नेतात. आता हे महत्त्वाचं एक लक्षात घ्या की याच्यामध्ये अन्नपचन संस्थेच्या बाबतीत हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन, आपल्याला माहिती की त्या ठिकाणी आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं रूपांतरण, म्हणजे कर्बोदकांचं रूपांतर असेल किंवा ज्या पदार्थांचं रूपांतर नंतर कशात होतं, ग्लुकोजमध्ये. आणि ग्लुकोज हे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा महत्त्वाची, एटीपीच्या स्वरूपात ती साठवली जाते. म्हणजे पेशींचे जे अंगक आहे, मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका, त्या तंतुकणिकांमध्ये हे साठवली जाते ऊर्जा, आहे की नाही. आणि जे ग्लुकोज आहे ते वापरलं जातं जशी आपल्याला गरज असेल तशी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे काय, हे जास्तीचं ग्लुकोज झालं तर शरीर काय करतं. जास्तीचं ग्लुकोज जर आपल्याला झालं तर काय होतं की त्या ठिकाणी ते ग्लुकोज लिव्हरमध्ये म्हणजे तुमच्या यकृतामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलेलं जातं. आणि जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा ते दिलं जातं. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. मग असा जर प्रश्न आला तर आपल्याला सांगू शकतो की याच्यातला पर्याय विधान 1 व 2 खरी नाहीत म्हटलंय त्यांनी, खरी नाहीत म्हणजे चुकीचं आहे, बरोबर. म्हणजे हे तर नाही येऊ शकत. विधान 1 व 3 हे पण नाही आहे, बरोबर. त्यानंतर विधान 3 हे चुकीचं आहे, बरोबर. आणि विधान 4 बरोबर आहे. म्हणजे याच्यातला पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. हा हे जे आहे ते त्याचं उत्तर आहे, ते त्याचे आन्सर आहे, बरोबर. आता हे सगळं स्पष्टीकरणासहित मी सांगतोय, हे लक्षात घ्या, कारण आपल्याला माहीत पाहिजे डिटेल्समध्ये. काही वेळेला आयोग आता
फार डीपमध्ये जाऊन क्वेश्चन विचारतोय, तर ते माहीत पाहिजे. हे माझ्या मते 2 महत्त्वाचे प्रश्न होते ह्या पचन संस्थेवरती की ज्याच्यावर आयोग विचारू शकतो. पहिला प्रश्न होता की कशाचे रूपांतर कशात होतं, म्हणजे थोडक्यात विकारांचं विकर कशाचं रूपांतर कशात करतात, हे खूप महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरा हा एक मला महत्त्वाचा वाटला प्रश्न की यकृताच्या बाबतीत. अजूनही काही प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण आता वेळेच्या अभावी आपण इथं घेऊ शकत नाही, पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनसंस्था वाचायची आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. श्वसन संस्था या प्रकरणाचा आपण आता महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर त्यामधला पहिला जो आहे तो ऑक्सी श्वसनाच्या 3 पायऱ्या कोणत्या, ऑक्सी श्वसनाच्या 3 पायऱ्या कोणत्या, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर पर्याय काय आहे पहा. पहिला आहे क्रेब्स सायकल, दुसरा आहे ग्लायकोलिसिस, तिसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. त्यानंतर दुसरा आहे ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, ETC, मी शॉर्टमध्ये लिहिलं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, यालाच ETC म्हणतात, बरोबर. त्यानंतर ETC, क्रेब्स सायकल, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, ETC, ग्लायकोलिसिस या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणं अपेक्षित आहे, कारण ही श्वसनाची एकदम महत्त्वाची ही प्रक्रिया आहे. आणि ग्लायकोलिसिस म्हटलं की क्रमाने येणाऱ्या पायऱ्या कोणत्या, स्टेप्स कोणत्या आहेत, तर याचं उत्तर पहा काय येईल. क्रेब्स सायकल तर पहिल्यांदा येणार नाही, पहिला पर्याय जर घेतला क्रेब्स सायकल तो येऊ शकत नाही. ग्लायकोलिसिस पहिली प्रक्रिया आहे, क्रेब्स सायकल दुसरं आहे, बरोबर आहे. आणि ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ही तिसरी आहे, हे आन्सर बरोबर आहे. आता याच्यामध्ये अजून एक विचारले ETC ही शेवटची असणारी पायरी आहे, स्टेप आहे. ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ते जर येणार नाही. आणि क्रेब्स सायकल 2 नंबरची आहे, म्हणजे ते पण आन्सर काही येणार नाही, बरोबर. मग आता राहिला प्रश्न काय, 2चा पर्याय पहा. ग्लायकोलिसिस ही पहिली आहे, ऑक्सी श्वसनाच्या ज्या 3 पायऱ्या आहेत क्रमाने, त्याच्यामध्ये पहिली ग्लायकोलिसिस असते, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं, सुरुवात होते. त्याच्यानंतर क्रेब्स सायकल आहे, क्रेब्स सायकल. आणि तिसरी जी आहे ती ETC आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता ह्या क्रेब्स सायकललाच ट्राय कार्बोक्सिलेट सायकल असं पण म्हणतात, TCS पण म्हणतात, TCA म्हणजे याला दुसरा शब्द आहे महत्त्वाचा, लक्षात ठेवा. क्रेब्स सायकललाच आपण काय म्हणतोय, TCA ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. ओके, हे पण लक्षात ठेवा, हे नाव पण महत्त्वाचं आहे दोन्ही. तर याचा पर्याय जो आहे तो कोणता बरोबर आहे, मग दुसरा हा पर्याय बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न विचारलाय, वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकामध्ये रुबिस्को नावाचे विकर आढळते. आता हे रुबिस्को नावाचे विकर वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकामध्ये आढळतंय असा प्रश्न विचारलाय. आणि त्यातला पहिला पर्याय आहे पहा, तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर दुसरा गॉल्गी संकुल म्हणजे गॉल्गी बॉडीज. आणि तिसरा रिक्तिका. त्याच्यानंतर हरित लवक, बरोबर. रिक्तिका आणि हरित लवक, रिक्तिकाला व्हॅक्युल म्हणतो आपण, आणि हरित लवकला क्लोरोप्लास्ट, बरोबर. तर याच्यापैकी कोणत्यामध्ये रुबिस्को नावाचं विकर आहे, पहा कोणतं, रुबिस्को नावाचं विकर, रुबिस्को, बरोबर. आता हे रुबिस्को नावाचं विकर याच्यापैकी कशात असतं, तंतुकणिकामध्ये तर ते नसतंय. त्यानंतर गॉल्गी संकुलमध्ये पण नाही, रिक्तिकामध्ये नाही, आणि त्याचं उत्तर येईल हरित लवक, क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये ते आहे. मग रुबिस्को म्हणजे काय हे एकदा समजलं पाहिजे. रुबिस्को, आता रुबिस्को जे आहे ते रुबिस्कोचा लॉंग फॉर्म काय आहे ते एकदा समजून घ्या. रुबिस्को म्हणजे काय, तर रायबिलोज 1,5 कार्बोक्सिलेज, इथं रायबिलोज 1,5 कार्बोक्सिलेज रायबिलोज 1,5 कार्बोक्सिलेज बाय म्हणजे 1,5 बाय इथं एक राहिले बाय बिसफॉस्फेट, बाय नाही बिसफॉस्फेट हा लॉंग फॉर्म आहे. रुबिस्कोचा लॉंग फॉर्म आहे रायबिलोज बिसफॉस्फेट 1,5 कार्बोक्सिलेज, आणि पुढे ऑक्सिजन, कार्बोक्सिलेज ऑक्सिजन.
तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये रुबिस्को RU घेतलाय, त्यानंतर BI रुबिस्को RB, त्याच्यानंतर अजून पुढचा कोणता आहे रुबिस्कोमध्ये म्हणजे शेवटचा ऑक्सिजन घेतलाय आणि C रुबिस्को, हे पहा रुबिस्को असा तयार झाला आहे, म्हणजे रायब्युलोज बीस फॉस्फेट 1,5 कार्बोक्सिलेज ऑक्सिजन. आता एवढ्या काय डिटेलमध्ये कोणी जाणार नाही शक्यतो, पण माहीत असलेलं बरं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही चुकण्याची शक्यता राहत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, रुबिस्को कशामध्ये असतं, क्लोरोप्लास्टमध्ये, म्हणजे हरितलवक आहे की नाही, हरितलवक ह्या अंगकामध्ये असतं. आता पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी बाकीच्या अंगांमधलंच डिस्कशन करूया. म्हणजे पहिला जर आपण घेतला, आता इकडं गोल्गी संकुलाचं कार्य काय आहे, ते एक स्रावी अंगक आहे, म्हणजे त्याच्यातून सिक्रेशन्स होतात काही पदार्थ. त्यानंतर विकर आणि प्रथिनं जे असतात, विकरे आणि प्रथिनं, प्रोटीन्स आणि एन्झाईम्स, यांना काय करतं, ते त्यांच्या अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याचं किंवा त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे गोल्गी संकुल करतं. म्हणजे हे स्रावी अंगक आहे आणि अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं. कोणाला, विकरांना, आणि दुसरं महत्त्वाचं आहे प्रथिनांना, म्हणजे विकर आणि प्रथिनांना त्या ठिकाणी नेतं. तिसरा रिक्तिकाचं महत्त्वाचं कार्य काय, तर रिक्तिका हा पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित करण्याचं काम करते. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की टाकाऊ पदार्थ साठवण्याचं काम हे रिक्तिकामध्येच केलं जातं, बरोबर. आणि लास्टला आपण हरितलवक बघितलं. हरितलवक कशासाठी महत्त्वाचं आहे, आपल्याला प्रकाश संश्लेषण ह्या प्रक्रियेसाठी हरितलवक महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यामार्फत वनस्पती आपलं स्टार्चच्या स्वरूपात अन्न बनवते. आणि तंतुकणिकांचा एक राहिलं सांगायचं. तंतुकणिका काय आहेत, मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ द सेल, म्हणजे सेलच्या किंवा पेशीचे पॉवर हाऊस आहे, किंवा पेशीचे एक हे काय आहेत, ऊर्जा स्रोत आहे किंवा ऊर्जा घर आहे असं पण म्हणू शकतो. ऊर्जा याच्या ATPच्या स्वरूपात साठवली जाते. आता सगळे डिटेलमध्ये आपण बघितलंय की कशामध्ये रुबिस्को नावाचं विकार आढळतं. महत्त्वाचा प्रश्न आहे, आयोगासाठी विचारू शकतात हा. नेक्स्ट पुढचा आहे पहा, ऑक्सिश्वसनाच्या ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये कोणते आम्ल तयार होते. आत्ताच पाहिलं होतं पहा आपण, ग्लायकोलिसिस प्रक्रिया. ग्लायकोलिसिस या प्रक्रियामध्ये ब्रेकडाऊन होतं ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं, किंवा ग्लुकोज जो आहे, शर्करा जे आहे ग्लुकोज, तिचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन होत असताना कोणतं आम्ल तयार होतं आहे, काय विचारलं आहे, कोणतं आम्ल तयार होतं आहे. मग कोणतं आम्ल तयार होतं, याच्यापैकी ॲसिटिक आम्ल, ॲसिटिक आम्ल, कार्बोक्सिलिक आम्ल, पायरुविक आणि हायड्रोक्लोरिक आम्ल, याच्यापैकी कोणतं आम्ल तयार होतं आहे, तर ॲसिटिक आम्ल तयार नाही होते. याच्यामध्ये लक्षात घ्या, ॲसिटिक आम्ल तयार नाही होते. दुसरं कार्बोक्सिलिक आम्ल, ते पण नाही तयार होत. पायरुविक आम्ल जे आहे थर्ड ऑप्शन, ते तयार होते. पायरुविक आम्ल हे तयार होतं, आणि हायड्रोक्लोरिक आम्ल हे नाही आहे, HCl हे पण तयार नाही होते. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाचं की कोणतं आम्ल तयार होतं आहे, याचा पण आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर. आता याच्यामध्ये महत्त्वाचं, पायरुविक आम्लाच्या बाबतीत अजून जरा डिटेलमध्ये जायला पाहिजे, कारण त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता काय आहे महत्त्वाचं, केमिकल फॉर्म्युला काय, C3H4O3 बरोबर, C3H4O3 हा फॉर्म्युला आहे. कशाचा, पायरुविक आम्लाचा फॉर्म्युला, पायरुविक आम्लाचं सूत्र काय, C3H4O3. आणि हेच जर डिटेलमध्ये लिहायचं असेल आपल्याला, CH3COCOH असं पण लिहिता येतं. म्हणजे याचं ह्या दोन्हीपैकी कोणताही केमिकल फॉर्म्युला, मग दोन्हीपैकी लक्षात ठेवा, C3H4O3 म्हणजे CH3COCOH. आता C किती झाले इथं 2, हायड्रोजन 3 आणि 1 4, ऑक्सिजन 1 2 3, हे पहा ऑक्सिजन 3, हायड्रोजन 4, 3 आणि 1 4, आणि कार्बन 3 होते, 1 2 3 3 आहे. अशा स्वरूपात लिहिता येतो. हे महत्त्वाचं आहे कशाच्या बाबतीत, आपल्याला पायरुविक आम्ल. आणि पायरुविक आम्ल तयार कुठं होतं आहे, तर पायरुविक आम्ल ह्या प्रक्रियेमधून, ग्लायकोलिसिस नावाच्या प्रक्रियेमधून तयार होतं. म्हणजे ग्लायकोलिसिस, कोणाचं ग्लायकोलिसिस होताना, तर ग्लुकोजचं, आहे की नाही, ग्लायकोलिसिस ही प्रक्रियाची आहे ग्लुकोजची, आहे की नाही, ग्लायकोलिसिस होत असताना ते आम्ल तयार होतं आहे. तर असा प्रश्न आहे, सूत्री पेशी विभाजन शुक्राणू पेशी व अंडपेशी यामध्ये होते. सूत्री पेशी विभाजन शुक्राणू पेशी व अंडपेशी यामध्ये होते. दुसरं आहे अर्धसूत्री पेशी विभाजन कायिक पेशी व मूलपेशी यामध्ये होते.
तिसरं विधान दिलंय अर्धसूत्री विभाजन पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. आणि चौथा दिला या चारही पेशी जनुकीय दृष्ट्या जनक पेशीच्या सारख्या असतात. आता ह्यामध्ये आपल्याला विचारलाय प्रश्न त्यांनी वरीलपैकी कोणती विधाने किंवा विधान सत्य आहेत म्हणजे खरी आहेत बरोबर आहेत अशी कोणती विधाने आहेत तर ते पाहायचे पहा. पहिल्या विधानाचा विचार करूया. सूत्री पेशी विभाजन शुक्राणू पेशी व अंडपेशी यामध्ये होते. शुक्राणू पेशीमध्ये सूत्री विभाजन होत नाही हे चुकलेलं आहे. अंडपेशीमध्ये पण देखील होत नाही म्हणजे याला स्पर्म म्हणतात आणि याला अंडपेशीला ओव्हन याला काय म्हणतात शुक्राणू पेशी स्पर्म्स आणि अंडपेशीला आपण ओव्हम म्हणतो. आता या दोघांमध्ये तर होत नाही हे विधान तर चुकलंय. पहिलं विधान असत्य आहे. दुसरं विधान जर बघितलं अर्धसूत्री पेशी विभाजन कायिक पेशी व मूलपेशी यामध्ये होते. कायिक पेशी आणि मूलपेशी यामध्ये देखील होत नसतं म्हणजे यामध्ये सुद्धा अर्धसूत्री विभाजन होत नाही म्हणजे अर्धसूत्री पेशी विभाजन कायिक पेशीत आणि मूलपेशीत नाही होत. त्या ठिकाणी सूत्री पेशी विभाजन होत असतं म्हणजे अर्धसूत्री नाही. आता मायटोसिस आणि मिओसिस ह्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टबद्दलचा प्रश्न आहे. तिसरा विचारलाय पहा अर्धसूत्री विभाजन पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात बरोबर आहे. एक द्विगुणित डेप्लॉइड किंवा डायप्लॉइड सेल म्हणतो आपण त्याला आहे की नाही. अर्धसूत्री विभाजनामध्ये काय होतं एका द्विगुणित पेशीपासून 4 डॉटर सेल म्हणजे 4 जनुकीय दृष्ट्या काय म्हणतात त्या ठिकाणी 4 एकगुणित पेशी तयार होतात हॅप्लॉइड सेल तयार होतात बरोबर आहे. आता हे जर एक्सप्लेन करायचं झालं तर आपण असं लिहू शकतो पहा 2n आणि त्याच्यापासून किती होतात तयार ह्या n म्हणजे अशा हॅप्लॉइड सेल तयार होतात डॉटर सेल. तर हे विधान बरोबर आहे. कितव्या नंबरचं तिसऱ्या नंबरचं हे विधान बरोबर. हे 2 तर चुकलेले आहे. तिसरं पाहूया. या चारही पेशी जनुकीय दृष्ट्या जनक पेशीच्या सारख्या असतात. जनुकीय दृष्ट्या जनक पेशी सारख्या जनक म्हणजे पॅरेंट सेल म्हणजे जनक पेशी सारख्या ह्या पेशी असतात असं त्यांचं म्हणणं आहे. हे विधान चुकलंय. जनुकीय दृष्ट्या सारख्या नसतात त्या व्हॅरिएशन्स असतात म्हणजे वेगवेगळे असतात. अर्धसूत्री विभाजनामध्ये जेव्हा पेशी 4 तयार होतात त्या ह्या जनक पेशीसारख्या नसतात. आयडेंटिकल म्हणजे जनुकीय दृष्ट्या सारख्या नसतात. हे विधान चुकलेलं आहे. इथं असतात म्हटलं होतं ते नसतात म्हणायला पाहिजे होतं बरोबर. तर आता याच्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे. विधान 1 2 3 व 4 हे तर नाही येणार आहे. दुसरं विधान 1 2 असत्य 1 2 असत्य पहा बरं 1 आणि 2 असत्य 1 आणि 2 असत्य आहेत बरोबर. 1 आणि 2 असत्य आहेत. पण सगळ्या विधानांचा विचार करायचा होता आपल्या सर्व विधानांचा. केवळ विधान 4 सत्य आहे आणि त्यांनी विचारलं काय होतं आपल्याला सत्य विचारलं. हे पहा सत्य असत्याचा विचार करून नाही चालणार आपल्याला हे नाही. केवळ विधान 4 सत्य आहे नाही ते तर चुके. लास्ट होतं केवळ 3 सत्य म्हणजे हे विधान 3 सत्य म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आन्सर होईल. म्हणजे याच्यावर सुद्धा आयोग विचारू शकतो या सूत्री विभाजनावर आणि अर्धसूत्री विभाजनावर. हे खूप महत्त्वाचं आहे सूत्री विभाजन. मग सूत्री विभाजन कोणात होतं आणि अर्धसूत्री विभाजन कोणात होतं हे पाहूया. तर सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस म्हणतो आपण त्याला. ते कुणामध्ये होतं प्रामुख्याने कायिक पेशी आणि मूलपेशीमध्ये ते होतं. पहा इथं कुठंतरी दाखवलं होतं हे पहा कायिक पेशी आणि मूलपेशी यांच्यात सूत्री विभाजन होतं बरोबर. शुक्राणू पेशी आणि अंडपेशी यामध्ये अर्धसूत्री विभाजन होतं म्हणजे उलटं दिलं होतं आहे की नाही. तर ते लक्षात घ्या. आणि इथे काय सांगितलं अर्धसूत्री विभाजना पद्धतीमध्ये एका द्विगुणित म्हणजे 2n क्रोमोझोमल नंबर त्यांचा 2n त्याच्यापासून काय झालं 4 एकगुणित पेशी तयार झाल्यात. 4 एकगुणित पेशी म्हणजे हॅप्लॉइड झाल्यात. मग हे विधान बरोबर होतं. चला दुसरा पुढचा प्रश्न घेऊया. आता वेगळ्या लेसनचा वेगळ्या चॅप्टरचा घेऊया. सजीव सृष्टीचे 5 गटात वर्गीकरण करणारा वैज्ञानिक कोणता असा एक बेसिक प्रकारचा प्रश्न विचारतील. म्हणजे डायरेक्ट असा नाही विचारणार कोणता शास्त्रज्ञ विचारू पण शकतात पण त्याच्याशी रेफरन्स. आता मी हे जे प्रश्न दिलेत हेच डायरेक्ट येतील असं नसतं काही. म्हणजे याच्याशी रिलेटेड किंवा याच्याशी संबंधित असे मल्टीलायनरचे क्वेश्चन येऊ शकतात किंवा मग कधी कधी डायरेक्टच शॉर्टमध्ये विचारतात. तर याच्यामध्ये पाहूया 5 गटात वर्गीकरण करणारा म्हणजे सजीव सृष्टींचं 5 गटामध्ये वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोणता होता. ॲरिस्टॉटल नाही आहे
ॲरिस्टॉटलला काय म्हणतात? ॲरिस्टॉटलला आपण जीवशास्त्राचा जनक असं पण म्हणतोय. ॲरिस्टॉटलला जीवशास्त्राचा जनक असं देखील आपण म्हणतोय, बरोबर. त्यानंतर पुढचा आहे लॅमार्क. आता लॅमार्कचा जर विचार केला तर लॅमार्कचा इथं काही संबंध लागत नाही. लॅमार्क काय आहे? लॅमार्किझम नावाची थिअरी आहे की जी उत्क्रांतीचा सिद्धांतामध्ये येते. म्हणजे डार्विनच्या सिद्धांतानंतर लॅमार्कचा सिद्धांत आपल्याला शिकावा लागतो. लॅमार्कने काय सांगितलं होतं? लॅमार्कने एक सांगितलं की सजीवाने त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले गुण संपादित केले असतील तो त्याच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतो. मग पुढच्या पिढीमध्ये जर संक्रमित करीत असतील तर ती पुढची पिढी आणखीन पुढच्या पिढीमध्ये नवीन काही चांगल्या प्रकारचे गुण त्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतात. म्हणजे ते त्यांच्या ॲडॅप्टेशनसाठी किंवा ते त्यांच्या अनुकूलनासाठी, म्हणून तर ते टिकून राहतात किंवा जिवंत राहतात. हे लॅमार्कने सांगितलं. मग लॅमार्कचा आणि याचा 5 गटाचा काही संबंध नाही. ॲरिस्टॉटलने तर हे वर्गीकरण असं केलंच नाही 5 गटात. पुढचे शास्त्रज्ञ आहे आर.एच. व्हिटाकर. हे शास्त्रज्ञ आर.एच. व्हिटाकर यांनी पंचसृष्टी गटात वर्गीकरण केले सजीव सृष्टीचे. मग कोणत्या 5 सृष्टी होत्या? कोणत्या पंचसृष्टी होत्या? सृष्टी एक पहिली प्रोटिस्टा, म्हणजे आपण प्रोटिस्टा सृष्टी म्हणतो. त्याच्यानंतर कवक आहे, नंतर तुमचं म्हणजे फंजाय आहे, म्हणजे त्यानंतर वनस्पतींचा एक गट आहे, प्राण्यांचा एक गट आहे, ठीक आहे नाही. म्हणजे हे असे 5 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं, बरोबर. म्हणजे हे 5 गटांचं वर्गीकरण कोणी केलं होतं? आर.एच. व्हिटाकर यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटिस्टा आहे, प्राणी आहे, की नाही, त्याच्यानंतर वनस्पती आहे, कवक आहे, अशा प्रकारच्या हे ज्या 5 सृष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, म्हणजे त्यांचं बेसिक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी प्रदूषण निर्देशक म्हणून कोणाचा निर्देश करता येईल? म्हणजे प्रदूषण निर्देशक इंडिकेटर म्हणजे कोण असेल याच्यातलं प्रदूषण दाखवणारा, की जो तुम्हाला काय दाखवतोय? प्रदूषण निर्देशक म्हणून कोणाचा तुम्ही उल्लेख करू शकता? पहिला आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियांचा याच्याशी काही रिलेशन नाही, ते निर्देशक नाही आहेत, आहे की नाही. दुसरं आहे डायॲटम. हे डायॲटम जे आहे ते प्रदूषण निर्देशक असतात पहा. डायॲटम म्हणजे ह्या ज्या डायॲटम आहेत त्या प्रदूषण निर्देशक म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. हायड्रा जे आहे ते हायड्रा त्याचा उल्लेख आपल्याला करता येणार नाही. हायड्रा जो आहे तो, बरोबर. म्हणजे डायॲटम आहे, हायड्रा एक आहे, युग्लिना एक आहे. युग्लिनाचा पण उल्लेख करता येणार नाही. डायॲटम हे उत्तर बरोबर होतं. म्हणजे काय काय होतं? सायनोबॅक्टेरिया, आहे की नाही, डायॲटम, हायड्रा, युग्लिना. त्याच्यापैकी आन्सर काय आहे? डायॲटम. पुढचा प्रश्न पाहूया. आता याच्यामध्ये डायॲटम कशासाठी महत्त्वाचे आहे ते पण तुम्हाला महत्त्वाचं माहीत पाहिजे. प्रकाश संश्लेषण ते करू शकतात डायॲटम. का करू शकतात? कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असते. ह्या डायॲटममध्ये प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता असते, कारण त्यांच्यामध्ये काय असतंय तर ते महत्त्वाचं क्लोरोफिल असतं, क्लोरोफिल पिगमेंट यांच्यामध्ये असते, म्हणून ते करू शकतात. आणि हे प्रदूषणाचे निर्देशक आहे. आणि अजून एक 5वा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, प्रदूषणाचे निर्देशक लायकेनला सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे लायकेन हे सुद्धा काय आहे? प्रदूषणाचे निर्देशक आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी लायकेन वाढतात त्या ठिकाणी प्रदूषण नाही असं म्हटलं जातं, म्हणजे कमी आहे असं मानलं जातं. शहरी भागात किंवा शहरी परिसरात लायकेन वाढत नाहीत, कारण ते प्रदूषणात वाढ होत नाही त्यांची. मग हे पण लक्षात ठेवा, लायकेन पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? ड्युअल प्लांट कोणता आहे? ड्युअल प्लांट म्हणून कोणता ग्रुप ओळखला जातो? हा प्रश्न विचारलेला आहे. PSI 2015ला विचारलेला होता हा प्रश्न, मी पण घेतलाय तो परत. तर हा प्रश्न विचारू शकतो. ड्युअल प्लांट कोणाला म्हणायचं? ड्युअल प्लांट म्हणजे एकाच प्लांटमध्ये 2 घटक असणारे, बरोबर. मग कोणते येते? शैवालामध्ये 2 घटक नाही आहेत. शैवाल म्हणजे आल्गी, त्याच्यात नाही आहे, ते तर आन्सर केलं. दुसरं आहे लायकेन. पहा, लायकेनमध्ये मात्र 2 घटक आहेत, बरोबर. लायकेनमध्ये 2 घटक आहेत. मग ते 2 घटक कोणते? लायकेन जो आहे त्या लायकेनमध्ये आल्गी असते, म्हणजे शैवाल असतं, आणि एक कवक असतं. शैवाल आणि कवक हे दोन्ही सहजीवी पद्धतीने जगत असतात. सहजीवी म्हणजे काय? सिम्बायोटिक असोसिएशन, म्हणजे सिम्बायोटिकली जगत असतात. दोघंही दोघांना मदत करतात, दोघंही एकमेकांना मदत करतात. म्हणजे आल्गी जी आहे किंवा तुमचं जे शैवाल आहे ते काय करतं? म्हणजे याचं दगडफूल एक उदाहरण देता येईल, आहे की नाही, लायकेनचं. तर
याच्यामध्ये लक्षात घ्या की शैवाल जे आहे ते शैवाल फोटोसिंथेसिस करतं किंवा प्रकाश संश्लेषण करतं आणि तुमचं दुसरा जो कवक आहे ते त्याला प्रोटेक्शन करण्याचं किंवा संरक्षण करण्याचं काम, वाढीसाठी जे काही मिनरल्स आवश्यक असतात किंवा जे काही खनिज आवश्यक असतात ते देण्याचं काम हे ते करतं कवक. म्हणजे दोघांना मदत करतात आणि म्हणून ही सिम्बायोटिक असोसिएशन आहे. म्हणून लायकेन हे ड्युएल प्लांट आहे. कोणेच लायकेन हे ड्युएल प्लांट आहे, म्हणजे ड्युएल 2 घटक आहे त्याच्यात. म्हणून अँजिओस्पर्मचा काही संबंध नाही. अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला कशामध्ये अँजिओस्पर्म येतात वनस्पतीचं वर्गीकरण आपण जेव्हा पाहणार आहोत, म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहणार त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला. बेसिकली 2 गटात वर्गीकरण केलं आहे, क्रिप्टोगॅम आणि फनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय की ज्यांना फुलं आणि फळं येत नाहीत, असे फुलं येत नाहीत, नॉन फ्लावरिंग प्लांट. आणि ज्यांना फुलं येतात ते आहेत तुमचे फेनोरोगॅम्सचे पुन्हा प्रकार ह्याच्यामध्ये केलेलं आहे वर्गीकरण. मग ते वर्गीकरण त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म वगैरे गटात केलेलं आहे. त्याच्यातही परत मोनोकॉट, डायकॉट, अँजिओस्पर्ममधलं ते वर्गीकरण नंतर पाहणारच आपण. फक्त एक लक्षात घ्यावं, अँजिओस्पर्मचा याच्याशी काही रिलेशन नाही. नुसतं कवक जे आहे म्हणजे तुमचं कवकला आपण काय म्हणून फंज आहे की नाही, ते कवक जे आहे ते ड्युएल प्लांट नसतात, सिंगलचे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे लायकेन आहे. खालीलपैकी बरोबर विधान किंवा विधाने ओळखा. आणि ऑप्शन किंवा पर्याय दिलेले आहेत आपल्याला. द्विनाम पद्धत कार्ल लिनियस यांनी शोधली. तर हे विधान आता बरोबर आहे का चूक आहे हे ठरवायचं आहे. कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धत शोधली, हे बरोबर आहे. बरोबर. दुसरं दिलेलं आहे विधान या पद्धतीत पहिला शब्द जाती तर दुसरा शब्द प्रजाती दर्शवतो, हे विधान चूक आहे. पहिला शब्द हा जाती दाखवत नसतो, तर तो काय दाखवतो, प्रजाती म्हणजे जिनस. आणि दुसरा शब्द जो आहे हा दुसरा शब्द काय दाखवतोय, प्रजाती. म्हणजे प्रजाती दाखवत नसतो, तो स्पीसीज दाखवतो. म्हणजे जातीला आपण काय म्हणतो, जिनसला प्रजाती म्हणतो जिनस, आणि स्पीसीजला काय म्हणतो तर जाती. म्हणजे त्यातली जाती कोणती किंवा स्पीसीज कोणती आहे. म्हणजे हे विधान चूक आहे. दोन्ही शब्द इटालिकमध्येच असावेत, हे विधान बरोबर आहे. काय, दोन्ही शब्द इटालिकमध्येच असावे, इटालिक फॉन्टमध्ये ते पाहिजेत. त्यानंतर पुढचा शब्द, दोन्ही शब्द इंग्रजी लहान अक्षरात असावे, हे चुकीचं आहे. नियम आहेत, याच्यासाठी नियम आहेत. द्विनाम पद्धती, बायनॉमियल नॉमिनक्लेचर म्हणतात त्याला, बायनॉमियल नॉमिनक्लेचर. आता ही बायनॉमियल नॉमिनक्लेचर कार्ल लिनियसने शोधली पद्धत की त्याची रूल आहेत. ह्या रूलवर प्रश्न विचारलाय. दोन्ही शब्द इंग्रजी लहान अक्षरात असावे, चूक आहे. पहिलं जे आहे जिनस किंवा जे आपण त्याला म्हणतो प्रजाती, त्या प्रजातीचा शब्द जो आहे ते इंग्रजीतल्या कॅपिटल लेटरने पहिल्यांदा स्टार्ट करायचं असतं. आणि स्पीसीज जे असतं म्हणजे तुमची जी काही जाती आहे तिचं स्मॉलमध्ये करायचं असतं. म्हणून हे विधान चुकलंय. दोन्ही शब्द इंग्रजी लहान अक्षरात असावे, चूक आहे. दोन्ही शब्द रेषेने अधोरेखित करावेत, हे बरोबर आहे. म्हणजे जीनस सेपरेट आणि स्पेसिस सेपरेट, दोघांना अंडरलाईन करायचे असते, हे पण बरोबर आहे. मग आता याच्यापैकी विधान बरोबर कोणतं आहे, चूक कोणतं आहे. आता विधान ब, क व ई. आता याच्यातलं काय विचारतो, बरोबर. आता ब बरोबर आहे का, नाही आहे, म्हणजे हा पर्याय तर नाही येणार. पुढचा पर्याय कोणता आहे, विधान ब व क. ब तर रॉंगच आपला, ऑलरेडी रॉंग आलेला आहे. ओके. त्यानंतर विधान अ व ब. अ बरोबर आहे पण ब बरोबर नाही, म्हणून हे विधान बरोबर. पुढचं विधान अ क व ई. अ बरोबर आहे, क पाहून घ्या, क तो पण बरोबर आहे, आणि ई हा पण रेषेने अधोरेखित करा, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे डी. डी ऑप्शन हे यायला पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न, जीवाणूंवर हल्ला करणाऱ्या विषाणूंना बॅक्टेरियोफेज म्हणतात. जीवाणूंवर जे हल्ला करतात असे व्हायरसेस, विषाणू म्हणजे कोण आहे, व्हायरस आहे. विषाणू म्हणजे कोण आहे, व्हायरस. बरोबर. आता असे विषाणू जे आहेत, बरोबर, असे विषाणू म्हणजे जीवाणूवर हल्ला करणाऱ्या विषाणूंना बॅक्टेरियोफेज म्हणतात, हे विधान बरोबर आहे. बरोबर. हे विधान एकदम बरोबर आहे, बॅक्टेरियोफेज. दुसरं काय म्हटलंय, त्यामध्ये DNA हा जनुकीय घटक असतो. आता DNA हा जनुकीय घटक असतो किंवा नसतो याच्याबद्दल विचार करावा लागेल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, असत्य विधान ओळखा असं म्हटलंय. आणि त्यामध्ये DNA हा जनुकीय घटक असतो. DNA म्हणजे काय, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. बरोबर.
मग आता हे DNA असतात की नसतात, तर हे DNA घटक असतात, म्हणजे ह्या बॅक्टेरियोफेजमध्ये DNA घटक असतो. काही वेळेला RNA फसगत होते, पण DNA घटक असतो, म्हणजे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग त्यांनी सांगितलं असत्य विधान कोणतं, असत्य विधान कोणतं, असत्य. मग असत्य म्हणजे चुकीचं कोणतं, विधान 1 चुकीचं नाही, विधान 2 चुकीचं नाही आहे, विधान 1 व 2 आहे की नाही हे पण चुकीचे नाहीत, आत्ताच बघितले. विधान 1 व 2 यापैकी नाही, म्हणजे हे दोन्ही विधानं चुकीचे नाही आहेत, म्हणजे बरोबर आहेत, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. याच्यावर पण प्रश्न महत्त्वाचा आहे, बॅक्टेरियोफेज आहे की नाही. आता ही बॅक्टेरियोफेजचा पण प्रश्न आपण पाहिलाय. चा प्रश्न आहे, कवक सृष्टीतील सजीव स्वयंपोषी असतात, त्यांचा समावेश दृश्य केंद्रकी पेशींच्या गटामध्ये होतो. तिसरं आहे विधान, कवकांची पेशीभित्तिका सेल्युलोज यापासून बनलेली असते. आणि चौथं विधान आहे, ॲस्परजिलस हे पावाच्या तुकड्यावर वाढणारे कवक आहे. आणि प्रश्न विचारला आहे, वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने असत्य आहेत, म्हणजे आपल्याला विचारलं आहे असत्य विधान. आणि हे असत्य विधान कोणतं आहे तर ते शोधायचे. पहा, कवक सृष्टीतील सजीव स्वयंपोषी असतात, हे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. बरोबर, कवक सृष्टीतील सजीव स्वयंपोषी असतात, स्वयंपोषी नसतात, हे परपोषी आहेत, नाही नाही. कवक सृष्टीतील सजीव परपोषी असतात, बहुतांशी हे परपोषी असतात. त्याच्यानंतर दुसरं विचारलंय, पहा, त्यांचा समावेश दृश्य केंद्रकी पेशींच्या गटामध्ये होतो. कुणाचा तर कवक आहे की नाही, कवकांचा दृश्य केंद्रकी, हे एकदम बरोबर आहे, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये. आता दृश्य केंद्रकी जी पेशी आहे ती दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे युकॅरियोटिक सेल, तिला आपण युकॅरियोटिक सेल म्हणतो. 2 टाईपचे सेल असतात, एक प्रोकॅरियोटिक आणि दुसरी युकॅरियोटिक. तर ही युकॅरियोटिक टाईपची, म्हणजे हिच्यामधला जो केंद्रक आहे तो सुस्पष्ट केंद्रक आहे, म्हणजे यांच्यामध्ये केंद्रक हा सुस्पष्ट असतो, दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर जे अंगके आहेत त्या अंगक्यांना आवरणं असतात. हा प्रश्न आता राज्यसेवेला पण विचारलेला होता, म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी संबंधित काही. पहा, आवरण, डबल आवरण, म्हणजे यांच्यामध्ये काय असतं की अंगकांना आवरण असतं, आहे की नाही. आणि उदाहरण जर द्यायचं झालं तर सगळे उच्च विकसित प्राणी जे आहेत ते उच्च विकसित प्राणी हे च्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी असते. पुढचं विधान होतं, कवकांची पेशीभित्तिका सेल्युलोज पासून बनलेली असते. सेल्युलोज, सेल्युलोज नाही, सेल्युलोज नाही. सेल्युलोजची कोणती पेशीभित्तिका असते तर सेल्युलोज वनस्पती पेशीमध्ये. मग सेल्युलोजच्या ऐवजी या ठिकाणी काय असतं तर कायटिन, कायटिन जे आहे त्या कायटिन शर्करेपासून बनलेली असते, कायटिन. म्हणून हे विधान तर चुकलेलं आहे, म्हणजे 3ऱ्या नंबरचं चुकलंय, पहिलं चुकलेलंच होतं बरोबर, आणि दुसरं विधान बरोबर होतं. ठीक आहे. पुढचं, ॲस्परजिलस हे पावाच्या तुकड्यावर वाढणारे कवक आहे. नाही, ॲस्परजिलस पावाच्या तुकड्यावर वाढत नाही, ते म्युकर असतं. इथं काय, ॲस्परजिलस, ॲस्परजिलस जे कवक आहे ते ॲस्परजिलस कवक हे मक्याच्या कणसावर वाढतं. कुठं, मक्याच्या कणसावर, म्हणून हे विधान चूक आहे. मग आता आपलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पहा, पहिलं विधान चूक, दुसरं बरोबर, तिसरं चूक आणि चौथं पण चूक आहे. मग याच्यापैकी असत्य कोणते आहेत असं विचारलं होतं. मग पहिलं दुसरं तर नाही येणार, दुसरं बरोबर आहे. विधान दुसरं व चौथं पण नाही येणार, कारण दुसरं बरोबर आहे. विधान 2 तर याच्यात आलं, विधान 1, 2, 3 हे पण नाही येणार, म्हणजे विधान 1 चुकीचं आहे. त्यानंतर विधान 3 ते पण चुकीचं आहे, आणि विधान 4 हे पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा जो पर्याय आहे हा आपला, पहा, ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या डॉक्टरांनी लावला. प्रश्न नीट समजून घ्या. काय पहा, रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावला, एकदम बरोबर आहे विधान, बरोबर. म्हणजे पहिलं जे विधान होतं काय, रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला, हे विधान बरोबर आहे. दुसरं होतं, फुफ्फुस धमनी ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते. आता ह्या धमनी जो प्रकार आहे तो नीट समजून घ्या. फुफ्फुस धमनी काय म्हणले त्यांनी, पहा, फुफ्फुस धमनी. आता धमन्यांचं कार्य काय आहे, धमन्या ह्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात, तिथपर्यंत बरोबर आहे.
पण फुफ्फुस धमनी ही एक अपवाद आहे की जी काय करते, ऑक्सिजन युक्त रक्त वाहून येत नाही, ती डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहून येते, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड रक्त वाहून येते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. इथं काय म्हटलं तर ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येते, ते चुकीचं आहे. पुढं रोहिण्यांची भित्तिका जाड असते. रोहिण्या, आता ज्या रोहिण्या आहेत त्या रोहिण्यांची भित्तिका कशी असते, जाड. हे विधान बरोबर आहे. रोहिण्यांची भित्तिका जाड असते, बरोबर. आणि पुढचं एक दिलेलं आहे त्यांनी, अजून एक विधान दिलं होतं पहा, रोहिण्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. रोहिण्या ज्या आहेत त्या रोहिण्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात, हे विधान चूक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ही जी आता रोहिण्यांची भित्तिका जी आहे ती जाड असते असं म्हटलं, हे विधान बरोबर आहे. आणि दुसरं होतं रोहिण्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात, बरोबर. हे विधान चुकीचं आहे. मग याच्यातले बरोबर नाहीत असं विचारलं होतं. बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे आहेत असंच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की रोहिण्या म्हणजे काय. रोहिण्या हे शब्द, रोहिण्या म्हणजे रोहिणी, रोहिणी हा शब्द आहे तसा, रोहिणी, रोहिण्या अनेक असतील तर रोहिण्या म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, एक असते शिर आणि दुसरी जी असते म्हणजे ब्लड फेन एक असते पा, आणि आर्टरी एक असते, आहे की नाही. धमनी आणि शिर, आहे की नाही. तिला नीला पण म्हणतात, नीला, नीला आणि शिर. मग ही जी शिर आहेत, शिरांना नीला म्हटलं जातं, आहे की नाही. त्या शिरांच्या बाबतीत त्या ठिकाणी काय असतं, शिरा ज्या आहेत त्या पातळ असतात, म्हणजे रोहिण्या ज्या असतात त्यांची भित्तिका जाड असते. रोहिण्या म्हणजे कोण, धमन्या, त्यांची भित्तिका जाड असते, कारण प्रेशर जो असतो, ब्लड प्रेशर तो जास्त असतो त्याच्यामध्ये, म्हणून रोहिण्यांची भित्तिका जाड असते, ते बरोबर. आणि रोहिण्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात, हे चुकीचं आहे. झडपा नसतात. रोहिण्या म्हणजे कोण, धमन्या, त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात, ते शिरांच्यामध्ये असतात. शिरांच्यामध्ये काय असतात तर त्या ठिकाणी झडपा असतात, म्हणजे हे लक्षात घ्या. नीला ज्या आहेत त्या पातळ असतात, नीला ज्या आहेत त्या पातळ असतात, आणि तुमच्या रोहिण्यांच्या भित्तिका ज्या आहेत त्या जाड असतात, लक्षात. आता ह्याच्यामधले सगळे विधाने आपण पाहिलेत, ह्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. महत्त्वाचं पहा, पहिलं रक्तभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या डॉक्टरांनी लावला, बरोबर विधान होतं. फुफ्फुस धमनी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येते, हे विधान चुकीचं होतं, कारण ही एक अपवादात्मक धमनी आहे की जी धमनी असून सुद्धा डिऑक्सिजनेटेड ब्लड किंवा तुमचं काय म्हणतो आपण त्याला, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त जे आहे ते वाहून येते. त्यानंतर तिसरं विधान पाहिलं तर रोहिण्यांच्या भित्तिका जाड असतात, ते विधान बरोबर आहे. रोहिण्या म्हणजे आर्टरी, आहे की नाही, म्हणजेच तुमच्या धमन्या, त्यांची शिरा जी भित्तिका असते ती जाड असते. आत्ताच सांगितलं, पेशी त्यांच्यातलं ब्लड प्रेशर जे आहे ते जास्त असतं. नंतर रोहिण्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात, हे विधान चुकीचं होतं, आहे की नाही. रोहिण्यांच्या झडपा नसतात, शिरांच्यामध्ये ते असतात, बरोबर. तर हे एक झालं. मग विधान कोणतं काय विचारलं होतं, बरोबर नाहीत म्हणजे चुकीचे आहे. चुकीचं विधान कोणतं होतं, बरोबर नाही म्हणजे दुसरं आणि चौथं असा पर्याय आहे का कुठं, पहा, दुसरं आणि चौथा, हे पहा, दुसरा आणि चौथा, विधान 2 व 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी हृदय हे साधारणपणे 360 ग्रॅम वजनाचे असते. आता हे विधान काय करायचं आपल्याला, पहा, बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. बरोबर, बरोबर आहेत. पहिलं विधान काय, पहा, मानवी हृदय हे साधारणपणे 360 ग्रॅम वजनाचे आहे, हे विधान जे आहे ते काय आहे, बरोबर आहे. पहा, मानवी हृदय हे साधारणपणे किती ग्रॅम वजनाचं असतं, 360 ग्रॅम वजनाचं असतं, हे विधान अगदी बरोबर आहे. पुढचं हृदयाचे स्नायू. हृदयाच्या स्नायूबद्दल काय सांगितलंय, पहा, हृदयाचे स्नायू हे अनैच्छिक असतात. हृदयाचे स्नायू हे अनैच्छिक असतात. आता 2 प्रकारचे स्नायू आहेत मेन जे आहे ते, अनैच्छिक आणि ऐच्छिक, बरोबर. तर हृदयाचे स्नायू कोणत्या प्रकारचे आहेत, एक ऐच्छिक असतात म्हणजे व्हॉलंटरी, आणि दुसरे नॉन व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक आणि नॉन व्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक. याच्यामध्ये लक्षात घ्या, मानवी हृदयाचे स्नायू अनैच्छिक असतात. अनैच्छिक म्हणजे काय, आपल्या इच्छेनुसार कार्य नाही करणार ते, बरोबर, आपल्या इच्छेनुसार, म्हणजे आपण हात हलवू शकतो, बरोबर, म्हणजे हे ऐच्छिक कार्य झालं. आपल्याला हलवायचं की नाही ते ठरवू शकतो आपण, हात हलवायचा की नाही, किंवा आपल्याला डोकं हलवायचं की नाही हे आपण ठरवू शकतो. तसं हे नाही, हे अनैच्छिक कार्य आहे, म्हणजे हे आपल्या इच्छेप्रमाणे होणार नाही, म्हणजे अनैच्छिक आहे. हे उद्यान सुद्धा बरोबर आहे, म्हणजे हृदयाचे जे स्नायू आहे ते अनैच्छिक असतात, हे पहा, अनैच्छिक. नेक्स्ट, मानवी हृदय हे 3 कप्प्यांचे बनलेले असते. 3 नाही, किती, 4 कप्प्यांचे मानवी हृदय हे बनलेलं असतं.
मग 4 कप्पे कोणते, तर 2 निलय आणि 2 अलिंद. पहा याच्यामध्ये लक्षात घ्या, 2 अलिंद आणि 2 निलय. आता हृदयाची रचना सगळ्यांना माहीत असेल, सिंपल रचना. पहा हे असं मी दाखवू शकतो. हे जे आहे ते डावं अलिंद, हे उजवं अलिंद, त्याच्यानंतर डावं उजवं निलय, हे उजवी साईड आहे, उजवी म्हणजे आपली डावी असली तरी ती हृदयाची उजवी आहे. अलिंद उजवं निलय उजवं, डावं अलिंद डावं निलय, असे 4 कप्पे जे आहेत ते हृदयाचे आहेत आपल्या. बरोबर. आता याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला होता राज्यसेवे परीक्षेला, आत्ताच विचारलेला, आता जी राज्यसेवेची परीक्षा झाली त्याला विचारलं होतं. पहा क्रम विचारला होता, रक्त कसं वाहतं म्हणजे कुठून कुठं. मग पहिल्यांदा ते येतं उजव्या अलिंदामध्ये, उजव्या अलिंदामधून निलयामध्ये, उजव्या निलंदामध्ये, मग नंतर ते जातं फुफ्फुसाकडे, फुफ्फुसाकडून शुद्ध होऊन अलिंदामध्ये आणि नंतर निलयामार्फत ते परत जातं तुमच्या सर्व शरीरभर. बरोबर, म्हणजे पाठवलं जातं. तर असा क्रम होता तो, असा अलिंद निलय म्हणजे डावं उजवं डावं डाव, त्याच्यावर विचारला होता प्रश्न. बरोबर, म्हणजे इथून परत ते सगळीकडे जातं. आता लक्षात घ्या पुढचं काय विचारलेलं स्टेटमेंट, काय स्टेटमेंट आहे आपलं पुढचं. हृदय हे, आता हे काय 3 कप्प्यांचं बनलेलं असतं, हे चूक आहे. हृदय हे कार्डियक स्नायूंनी बनलेलं असतं, हे सुद्धा विधान बरोबर आहे. कार्डियक म्हणजे हृदयाचे स्नायू जे आहेत ते हृदयाचे स्नायू हे कार्डियक असतात, कार्डियक मसल म्हणतात ते, त्याच्यापासून बनलेलं आहे. नेक्स्ट आहे पुढचं जो सांगितलेलं आहे काय, हृदय प्रत्येक ठोक्याला 75 मिलीलिटर रक्तवाहिन्यांमध्ये ढकलतं. 75 मिलीलिटर, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे एक ठोका झाला हृदयाचा तर त्यावेळेस हृदयाच्या एका ठोक्याच्या वेळेस ते किती मिलीलिटर रक्त पुढे ढकललं जातं रक्तवाहिन्यांमध्ये, 75 मिलीलिटर, ते पण बरोबर आहे. हे फॅक्च्युअल डाटा आहे सगळा, आहे की नाही, हे माहीत पाहिजे. आता याच्यामध्ये कोणकोणती विधानं बरोबर आलेत, आता बरोबरच विचारेल आपल्याला इथं. बरोबर पहा, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे 360 ग्रॅम वजनाचं, दुसरं अनैच्छिक असतात ते पण बरोबर आहे, तिसरं विधान चूक आहे, चौथं बरोबर आहे कार्डियक स्नायूने, आणि 5वं सुद्धा बरोबर आहे 75 मिलीलिटर. म्हणजे एकच विधान सोडून बाकीचे सगळे बरोबर आहे. 1 4 5 असं 1 2 पण बरोबर आहे, 1 2 4 आणि 5 असा ऑप्शन कुठे दिसतोय का. पाय 1 2 4 आणि 5, 1 2 4 व 5 हे इथं दिसतोय ऑप्शन. म्हणजे विधान 1 2 4 व 5 बरोबर आहेत. म्हणजे चुकलेलं फक्त एकच होतं 3 कप्प्यांचं, ते 4 कप्प्यांचं असतं. पुढचा प्रश्न, आता हे रक्ताभिसरणावरचे प्रश्न आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. पुढचा आहे लोहित रक्तपेशीमध्ये केंद्रक असतो. आता हे विधान काय आहे पहा, बरोबर आहे का चूक आहे आपल्याला ठरवायचं आहे. लोहित रक्तपेशीमध्ये केंद्रक असतो, ही विधान चूक आहे, केंद्रक नसतो. लोहित रक्तकणिकांमध्ये केंद्रक नसतो. पुढे लोहित रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. अस्थिमज्जेत म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, अस्थिमज्जा, आहे की नाही. म्हणजे हे लोहित रक्तपेशींची निर्मिती जी आहे ती हाडांच्या अस्थिमज्जा जे आहेत त्या अस्थिमज्जांच्या ठिकाणी होत असते, ते बरोबर आहे. त्यांचे आयुष्य 100 ते 127 दिवस असते, हे पण विधान बरोबर आहे. बरोबर, म्हणजे त्यांचे आयुष्य जे आहे त्यांचं आयुष्य 100 ते 127 दिवस असतात. मगाशी आठवलं नाही मला, अस्थिमज्जा म्हणजे काय, बोन मॅरो म्हणतो त्याला आपण, बोन मॅरो, आहे की नाही, त्या बोन मॅरोमध्ये असते. हे पहा अस्थिमज्जा, आता हा मराठी शब्द थोडा अवघड आहे, बोन मॅरो म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. 100 ते 127 दिवस असतात आयुष्य, ते पण बरोबर आहे. पुढे श्वेतपेशी प्रत्येक घनमीटर मध्ये 12,000 ते 15,000 काय सांगितलंय असतात, संख्येने असतात. मग तुमचं हे विधान जे आहे ते चुकलेलं आहे. किती असतात ते, हे नाही, हे विधान चुकलेलं आहे. चौथं, किती असतात, 15,000 एवढ्या नसतात ते पेशी. श्वेतपेशी किती असतात, तर ते साधारणपणे 5,000 ते 10,000 म्हणजे 8 ते 10,000 पर्यंत असतातच. म्हणजे 8 ते 10,000 असा साधारणपणे आपण घेऊ शकतो. पण 12 ते 15 नाही, ते 15 इतके जास्त होतात, म्हणजे ते नाही आहेत. श्वेतपेशी म्हणजे व्हाईट ब्लड कार्पिस्कल्स म्हणजे WBCs, ते एवढ्या नसतात, ते विधान चुकलंय. श्वेतपेशींना सैनिक पेशी म्हणतात, बरोबर आहे. श्वेतपेशींना सैनिक पेशी म्हणतात, हे विधान बरोबर आहे. मग सैनिक पेशी का म्हणतात, कारण त्या व्हायरसेस असतील, तुमचे जे काही पॅथोजन्स आहेत त्या सर्व पॅथोजनवर अटॅक करतात. आल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे आले
फॉरेनर बॉडी त्या जर आल्या की त्यांच्यावर अटॅक करण्याचं काम त्या प्रथम करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, सैनिक पेशी. म्हणजे हे तिन्ही विधानं बरोबर आहे. पहिलं केंद्रक असतो हे चूक आहे. दुसरं बरोबर आहे, अस्थिमज्जे त्याची निर्मिती होते. आयुष्य 100 ते 127 दिवस आहे RBCचं. RBC म्हणजेच लोहित रक्तपेशी, म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कल, म्हणजे हिमोग्लोबिन असतं त्याच्यात, आहे की नाही. रेड ब्लड कॉर्पस्कल, तांबड्या पेशी म्हणतो आपण त्यांना. त्याच्यानंतर 5वा जो होता तो पण विधान बरोबर आहे. म्हणजे याच्यातला कोणता पर्याय बरोबर आहे, विधाने चुकीची आहेत विचारलंय. मग चुकीची आहेत असं जर विचारलं असेल तर कोणते चुकीचं निघलं याच्यातलं, आपलं पहिला आणि चौथा असा पर्याय आहे इथं. पहा, पहिला आणि चौथा, पहिला आणि चौथं हेच विधान काय आहे, चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. यामध्ये दिलेले आहेत पहा, रक्तद्रव्य आणि कार्य. आता याच्यामध्ये रक्तद्रव्यामध्ये त्याने काय दिले पहा, पहिला अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन, असेंद्रिय आयने, आणि दुसरीकडे त्यांचे कार्य दिलेले आहेत. म्हणजे रक्तद्रव्याचे घटक आणि कार्य दिलेले, त्यांचे वेगवेगळे कार्य, शरीरभर पाणी विभागणे, चेतांचे नियंत्रण, रक्त गोठणे, संरक्षणाचे काम. तर याच्यापैकी आपल्याला जोड्या लावायच्यात आणि जोड्यांमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कुणाची कोणाबरोबर जोडी लागते हे आधी काढून घ्यायचं असतं, मगच आपल्याला त्याचा आन्सर येईल. पहा, अल्ब्युमिनची जोडी जी आहे याच्यापैकी कशावर लागते, कशाबरोबर लागते पहा, शरीरभर पाणी विभागणे हेच काम आहे कुणाचं, अल्ब्युमिनचं, बरोबर. म्हणजे एक ग्लोब्युलिनचं चेतांचे नियंत्रण हे कार्य नाही, रक्त गोठणे हे पण नाही आहे, संरक्षणाचे काम ग्लोब्युलिन करतं, म्हणजे तुमचा ऑप्शन डी हे पण बरोबर, डी. त्यानंतर तिसरा फायब्रिनोजेनचं कार्य काय आहे पहा, फायब्रिनोजेन रक्त गोठण्याचं कार्य करतं. बऱ्याच वेळेला आपण प्रश्न पाहिलेला आहे हा महत्त्वाचा, की फायब्रिनोजेन आहे की नाही, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन काय करतात, रक्त गोठण्याचं काम करतात. जखम झाल्यानंतर ती बरी होते, ती कारण रक्त गोठतं फायब्रिनोजेनमुळे. आणि पुढचा एक आहे, आता पहा कोणता आहे, राहिलेला जो आहे तोच त्याचा पर्याय येणार आहे. असेंद्रिय आयने काय करतात, चेतांचे नियंत्रण, आहे की नाही, म्हणजे बी, राईट. म्हणजे आपले आन्सर झाले अल्ब्युमिनचं शरीरभर पाणी विभागणे, ग्लोब्युलिनचं डी ऑप्शन आहे संरक्षणाचे काम, फायब्रिनोजेनचं कार्य आहे रक्त गोठणे, आणि असेंद्रिय आयनांचं कार्य चेतांचे नियंत्रण. बरं, म्हणजे असा पर्याय जिथं आहे तो आपलं बरोबर आहे. म्हणजे पहिल्याचं ए असलं पाहिजे. ए फक्त 2 ठिकाणीच होतं पहा, 2 आणि 4 पर्यायामध्ये. दुसरीकडे जाऊ, 2D सी, इथं सी आहे, इथं डी आहे, म्हणजे हाच पर्याय असणार आहे. तिसऱ्याचं सी इथं पण आहे, आणि चौथ्याचं बी हे पहा, दुसरा नंबरचा ऑप्शन, म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. बरोबर, म्हणजे असा प्रकारचा प्रश्नसुद्धा विचारू शकतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा आता उत्सर्जन संस्थेवरती प्रश्न आहे. पहा काय विचारलेला आहे प्रश्न या ठिकाणी, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. आता हे मूत्रपिंड म्हणजे काय, किडनीचं जे काही वेगवेगळ्या उत्सर्जनाच्या प्रक्रिया आहे किडनीच्या आतमध्ये होणाऱ्या, त्या कोणत्या आहेत आणि त्या क्रमाने कोणत्या आहेत हे त्यांना विचारायचं या ठिकाणी. मग क्रमाने कोणत्या आहेत तर ते आपल्याला पाहिजे पहा, गाळणे, पुनर्शोषण, स्रवणे, उत्सर्जन, परत स्रवणे, गाळणे, पुनर्शोषण, उत्सर्जन, पुनर्शोषण, गाळणे, स्रवणे, उत्सर्जन, म्हणजे हा क्रम तुम्हाला ठरवायचा आहे. आता इथे ह्या प्रश्नाचं उत्तर, हा प्रश्न विचारलेला आहे एकदा आयोगाने, परतही विचारू शकतात, आहे की नाही. लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर त्यासाठी पाहायचा, म्हणजे परत कदाचित रिपीटही होऊ शकतो हा असा प्रश्न. आता याच्यामध्ये पहा कोणता क्रम बरोबर आहे. एक लक्षात घ्या की किडनीचं किंवा मूत्रपिंडाचं बेसिक युनिट जे आहे, गाळण्याची क्रिया जी कुठं होते ती होते नेफ्रॉनमध्ये. नेफ्रॉन्स म्हणजे असे बरेच नेफ्रॉन्स असतात, मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स असतात एका किडनीमध्ये. मग हे किडनीमध्ये जे काय किडनीच्या प्रक्रिया होतात त्या प्रक्रिया कोणत्या आहेत पाक्रमाने. आता पहिला ऑप्शन दिला आहे गाळणे. गाळणेला आपण म्हणतो फिल्ट्रेशन, म्हणजे त्याला आपण म्हणतो फिल्ट्रेशन, इंग्लिशमध्ये फिल्ट्रेशन म्हणतो. पुनर्शोषणला काय म्हणतो, रिॲब्सॉर्प्शन. स्रवणे म्हणजे त्याला आपण आता सिक्रेशन्स म्हणू शकतो, आणि उत्सर्जन म्हणजे एक्सक्रिएशन, बरोबर. मग ह्याच क्रमाने होत आहेत पहा, म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर होता. गाळणे म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी आता फिगर काढायला इथे काढतो मी खाली, हे पहा, म्हणजे अशी, बरोबर. आता रफ फिगर काढलेली एवढी काय
हे एक नेफ्रॉन दाखवलं आहे पहा, नेफ्रॉन म्हणजे याला खाली पण घेता येईल तसं थोडंसं. पहा हे नेफ्रॉन आहे बरोबर. आता नेफ्रॉनमध्ये ह्या व्हेन्स, आर्टरी आणि तुमची म्हणजे एक धमनी आणि एक शिर असते. त्याच्यानंतर जे काय तुमचं रक्त येतं ते कशातून येणार आहे, रक्त जे आहे ते रक्त कशातून येणार आहे पहा, म्हणजे ब्लड जे आहे ते कशातून येणार आहे आणि कशातून जाणार आहे. आता रक्त जे येतं ब्लड ते ऑक्सिजनेटेड ब्लड येतं बरोबर, म्हणजे ते ह्या रक्तवाहिनीतून आलं. तर दुसरं जे काय डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते दुसऱ्या ह्या शिरेतून बाहेर जाईल. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. थ्रेड लाईक म्हणजे असं काय म्हणतात त्याला, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, धाग्यांसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. आता इथं एक वर्ड आहे लिहित नाही मी, ग्लोमेरुलस. आणि हे बाहेरचं जे कवच दिसतं त्याला म्हणतात बाउमन कॅप्सूल. आणि इथं जे काय भाग दाखवलेला आहे तुमचा, हा एवढा नळीचा जो भाग आहे तो आहे PCT म्हणजे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि इथे जी दाखवलेली असते ती DCT म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि हे जे ते यू शेपचं दिसतंय ना, हे यू शेपचं, हे पहा यू शेप, हे असतं हेनलेज लूप. त्याला नाव काय, हेनलेचं लूप, हेनलेज लूप म्हणतात. आणि हा डक्ट आहे, म्हणजे इथं डक्ट दाखवले हे असं बरोबर. आता प्रोसेस सांगतो पटकन पहा. पहिली प्रोसेस, इथं ब्लड आलं, इथं रक्त आलं की त्या रक्तामध्ये आपल्याला माहीत आहे जे रक्त पाठवलं जातं त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमधले जे काही टाकाऊ पदार्थ असतात, युरिया असेल, युरिक ॲसिड असेल किंवा अमोनिया असेल, हे असे जे काही तुमचे नायट्रोजनस वेस्ट असतील, हे जे आहेत हे रक्तामधले हे किडनीमध्ये फिल्टर व्हायला येतात. म्हणजे किडनीमध्ये आले की त्या ठिकाणी नेफ्रॉन्स असतात, खूप नेफ्रॉन्स असतात. आता ते किडनीचं स्ट्रक्चर वगैरे आपण ज्यावेळेस पाहणार त्यावेळेस तुम्हाला लक्ष देईल. तर त्याच्यामध्ये आल्यानंतर काय होतं की ते फिल्टर केलं जातं, म्हणजे इथं फिल्टर करण्याचं काम केलं जातं. म्हणजे आपला जसा फिल्टर असतो, फिल्टर करतो क्षार वगैरे जे असतात ते तुमचे नको असणारे पदार्थ तसंच प्रकारचं इथं सुद्धा आहे. काय केलं जातं, फिल्ट्रेशन, पहिली स्टेप म्हणजे गाळण्याची प्रक्रिया होते, ही बरोबर आहे. आता ब्लड पुढे जातं, ह्या PCTमध्ये जातं. PCTमधून जात असताना काय होतं, आपल्या बॉडीला किंवा आपल्या शरीराला जे आवश्यक घटक असतात ते ॲब्सॉर्ब केले जातात, त्या ठिकाणी शोषले जातात. आणि जे नको असतात ते पुढं पाठवले जातात. म्हणजे पुन्हा एकदा काय होतं, शोषण होतं, म्हणजे पुनर्शोषण, रिॲब्सॉर्प्शन, ठीक आहे. आणि पुढची प्रक्रिया जी आहे, मग हे झाल्यानंतर ते हेनलेच्या लूपमधून इथं जातात आणि DCTमध्ये येतात. म्हणजे पुढं जर तुम्ही गेले तर तुमच्या लक्षात येईल की ते DCTमध्ये आल्यानंतर इथं पाणी शोषलं जातं, आहे की नाही. म्हणजे जे काय आपलं आवश्यक घटक आहेत, सॉल्ट किंवा जे पाणी आहे की नाही, जे आवश्यक आहेत त्याला शोषलं जातं इथं. आणि मग पुढे जर राहतं म्हणजे इथं सिक्रेशन्स होतात, स्रवण्याची प्रक्रिया होते. आणि शेवटला उत्सर्जन, म्हणजे जे काही इट इज अ वेस्ट, म्हणजे जे पूर्णपणे वेस्ट आहे, जे काही उपयोगाचं नाही बॉडीला आपल्या, ते जे आहे ते इथं पुढे पाठवलं जातं. त्याचंच युरिन तयार होतं, म्हणजे मूत्र तयार होतं, आहे की नाही, युरिन. आणि ते युरिन बाहेर टाकलं जातं वेळेच्या वेळी बॉडीमधून. आणि जर हे युरिन वेळेच्या वेळी जर पास झालं नाही, हे जर वेस्ट पास झाले नाही किंवा हे जर टाकाऊ पदार्थ गेलेच नाही बॉडीतून, तर ते आपल्या बॉडीला हार्मफुल आहेत, म्हणजे धोकादायक आहेत. आणि जर असं होत असेल तर त्या व्यक्तीचं डायलिसिस करतात. मग ते डायलिसिस वगैरे प्रकार त्यावेळेस आपण पाहणार, समजलं. तर डायलिसिस ही सगळी प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली. इथून स्टार्ट, इथं आली, इथं हेनले लूप, नंतर DCT, नंतर हे. आता म्हणजे पहिल्यांदा गाळणे झालं, नंतर पुनःशोषण झालं, नंतर स्रवणे झालं आणि पुढचं उत्सर्जन. म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर होता. स्रवणे कधीच पहिल्यांदा येणार नाही, पुनःशोषण डायरेक्ट होणार नाही. आणि गाळणे ही प्रक्रिया होते पहिल्यांदा, पण स्रवणे त्याच्यानंतर होत नाही. स्रवणे ही पुनर्शोषणानंतरच होते, लक्षात घ्या. ओके. तर हे सगळे प्रक्रिया अशा प्रकारे होते. आणि एक फॅक्ट पण लक्षात ठेवा या किडनीच्या बाबतीत, आठवली म्हणून सांगतोय आता, की आपलं रक्त जे आहे बॉडीमध्ये साधारणपणे 5 लिटर रक्त आहे असं म्हणतात. ओके. तर हे 5 लिटर रक्त 400 वेळा गाळलं जातं आपल्या बॉडीतून दिवसाला, 400 वेळा गाळलं जातं. आणि ही गाळल्यानंतर म्हणजेच 190 लिटर रक्त रोज गाळलं जातं. 190 लिटर म्हणजे एका वेळेस 400, हे जर रोटेशन केले आपण तर 190 लिटर जे रक्त आहे ते रोज गाळलं जातं किडनीमार्फत. पहा, म्हणजे ही एक फॅक्ट आपल्याला माहीत पाहिजे. तर म्हणजे रक्त तेवढंच आहे 5 लिटर, पण ते जर पूर्ण काउंटिंग केलं आपण तर 190 लिटर ते येईल तुमचं आहे. म्हणजे हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. आता याच्यामध्ये अ गट आणि ब गट दिला आहे. प्रामुख्याने हा प्रश्न जो आहे तो आपला उत्सर्जन संस्थेवरच आहे. आणि त्याच्यामध्ये
उत्सर्जन संस्थेच्या बाबतीत काही वेळेला काही विकार उद्भवतात, काही आजार उद्भवतात, त्या आजारांबद्दलचा आहे पहिला आहे ह्युमॅच्युरिया, दुसरा आहे ग्लायकोज्युरिया, तिसरा आहे ओलिगोयुरिया आणि चौथा आहे मूतखडा. म्हणजे हा कशामुळे होतं किंवा त्याच्यात काय होतं हे एकदा पाहू. मग याच्यामध्ये काय होतं ते एकदा समजून घ्या. आता पहिला जो आहे तो ह्युमॅच्युरिया आहे. ह्युमॅच्युरिया, आता ह्युमॅच्युरिया याच्यावर विचारलेल्या आयोगाने एकदा क्वेश्चन विचारलेला होता. ह्युमॅच्युरियामध्ये रक्तरंग मूत्र होतं. रक्तरंग मूत्र म्हणजे याच्यामध्ये लघवीतून रक्त येतं, हा जो आहे. म्हणजे याचा ऑप्शन काय झाला आपला डी. ग्लायकोज्युरिया, आता ग्लायकोज्युरियामध्ये काय होतं पहा, मूत्रामध्ये ग्लुकोजचे अधिक प्रमाण ही प्रक्रिया होते पहा. काय मूत्रामध्ये ग्लुकोजचे अधिक प्रमाण, त्याला आपण ग्लायकोज्युरिया म्हणतो. त्याच्यानंतर ओलिगोयुरिया. ओलिगोयुरियामध्ये काय होतं, ओलिगोयुरियामध्ये गरजेपेक्षा कमी मूत्र तयार होतं. म्हणजे जेवढं मूत्र तयार व्हायला पाहिजे, आपलं युरिन तयार व्हायला पाहिजे आहे की नाही, तेवढं नाही होत, म्हणजे कमी होतं, म्हणून हा ऑप्शन आहे. आणि मूतखडा हा मुख्यत्वे कॅल्शियम ऑक्झलेटच्या खड्यामुळे होतो. म्हणजे हे जे खडे आहेत म्हणजे सी, हे खडे मूत्रमार्गात गुंतून बसतात, त्याला आपण मूतखडा म्हणतो आहे की नाही. किडनी स्टोन वगैरे प्रकार तोच, म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे. आता परत पर्याय ह्युमॅच्युरियाचा ऑप्शन डी आहे, रक्तरंगमूत्र. ग्लायकोज्युरिया म्हणजे मूत्रामध्ये ग्लुकोजचे अधिक प्रमाण, हे मधुमेहींमध्ये दिसतं पहा, डायबेटिक पेशंटमध्ये दिसतंय. मूत्रामध्ये ग्लुकोजचं प्रमाण म्हणजे युरिनमध्ये शुगर येते कधी कधी त्यांच्यामध्ये, जास्त जर मधुमेह असेल तर, म्हणजे शुगर जर असेल तर. नंतर ओलिगोयुरिया. ओलिगोयुरियामध्ये काय होतं, बी ऑप्शन दिलं आहे पहा, गरजेपेक्षा कमी मूत्र तयार होतं. हे याच्या एकदम अपोजिट आहे, म्हणजे अपोजिट नाही म्हणता येणार, याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं शुगरचं, हे तसं नाही. याच्यामध्ये काय गरजेपेक्षा कमी मूत्र तयार होतं. आणि तुमचा पुढचा पर्याय होता पहा मूतखडा. त्याच्यामध्ये काय होतं, कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे तयार होतात, हार्ड असतात ते कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे, ठीक आहे. म्हणजे ते काही वेळेला ऑपरेशन करून विरघळवले जातात, लेझर ऑपरेशन करून वगैरे त्याला विरघळवले जातात किंवा फोडले जातात ते. तर अशा प्रकारचे हे ऑप्शन होता. मग आता याच्यातला ऑप्शन कोणता बरोबर आहे, डी ए पहा, डी दोन ठिकाणी दिसतोय बरोबर. त्याच्यानंतर ए ऑप्शन त्याच्यातला इथे दिसतोय पहा, ए ऑप्शन. तिसरा पाहून घ्या बी, तो पण बरोबर आहे. आणि 4 सी हा पण आहे. म्हणजे हा ऑप्शन जो आहे तुमचा तो कोणता बरोबर यायला पाहिजे, थर्ड नंबरचा डी ए बी आणि सी हे ऑप्शन बरोबर यायला पाहिजे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीवशास्त्राचा भाग 1 बघितला आहे. आपल्याला अजूनही भाग 2 करणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून काही प्रकरणं जे महत्त्वाचे राहिलेले आहेत, म्हणजे समन्वय असेल किंवा बाकीचं वनस्पतींचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण खूप महत्त्वाचं, हा लेसन चॅप्टर जो आहे तो राहिलेला आहे आपला. किंवा अजून काही महत्त्वाचे जे लेसन आहेत किंवा जे चॅप्टर आहेत ते पण आपण ते पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण हे एक मिशन स्टार्ट केलं आहे की याच्यामध्ये आपण काय करतो आहे, यूट्यूबवरून लेक्चर घेतो आहे. आणि मी प्रयत्न केला आहे की आपल्याला सायन्समध्ये जास्त मार्क्स कसे मिळवता येतील, त्या अनुषंगाने आपण जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचे सेशन घेणार आहेत. हे आज आपण जीवशास्त्राचं घेतलं आहे, पुढच्या वेळेस आपण अजून भौतिकशास्त्राची उदाहरणं पण घेणार आहे, ते पण कंडक्ट करू. म्हणजे याच्यामधून तुमचा फायदा झाला पाहिजे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की टेलिग्राम चॅनलला पण व्हिजिट करू शकता तुम्ही. टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, त्याच्यामार्फत तुम्हाला पाहायला भेटेल. पुढच्या वेळेस आपण लगेच लवकरात लवकर व्हिडिओ करणार आहे भौतिकशास्त्राची उदाहरणे, खूप महत्त्वाची, कारण भौतिकशास्त्रामध्ये उदाहरणं विचारतात आणि ती उदाहरणंच आपल्याला महत्त्वाची पाहिजे. उदाहरणं विचारतात, थिअरेटिकली पार्ट विचारतात, पण उदाहरणं जास्त असतात, म्हणून तो पाहणार आहे.